आपल्या एसटी स्टँडचं कौतुक तर देशामध्ये सगळीकडे होतं, राज्यामध्ये सगळीकडे होतं, परंतु ते तुम्ही पण स्वच्छ ठेवलं पाहिजे। मी परवा अचानक गेलो, मी तिथं इतकं सगळ्यांना झाडलं आणि एकंदरीत काय होतं, कुठेही आलं की असे कार्यकर्ते आणि लोक निवेदन देतात की एखाद्याला वाटेल बारामतीत कधी येतो का नाही कुणाला माहिती, जाईल तिथं निवेदन, अरे मी आहे ना तुमच्या करताच आहे, परंतु काहीतरी शिस्त पाहायला शिका। इथं ओएसडी ठेवला, इथं पीएस ठेवलाय, तिथं ते ऑफिसला बसतात, तिथं कागद द्या, जेवढे काही कामं होण्यासारखी असतील ती करण्याच्या करता मी केव्हाही तयारच आहे। परंतु त्याचबरोबर ज्या पद्धतीनं आपलं शहर कात टाकतंय, आज माझ्या माहितीप्रमाणे 4 ते मल्टीप्लेक्स स्क्रीन आपण त्या सुभद्रा मॉलमध्ये सुरू केलेले, त्याचं उद्घाटन आपण केलेलं आहे। वेगवेगळ्या गोष्टी इथं बारामती करता आलेला बाहेरचा माणूस तो इथं राहत असताना त्याला सगळ्या सुविधा मिळाव्यात, मूळ बारामतीकरांना सुविधा मिळाव्यात, कायदा सुव्यवस्था चांगला राहावा, त्याच्यात कुणाची दादागिरी गुंडगिरी दहशत असता कामा नये, सगळ्यांनी शिस्तीचं पालन केलं पाहिजे। तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असला तरी। मध्ये एक दिवस मला फोटो पाठवले, कुणीतरी अचानकच इथं येऊन एक ऑफिस काढलं, अरे कुठं तुम्ही काढताय, ती जागा तुमची आहे का, ती बारामतीकरांची जागा आहे, असं कसं तुम्ही ऑफिस टाकू शकता। आणि चीफ ऑफिसर कसे गप्प बसतात, अधिकारी कसे गप्प बसतात, तिथं अजित पवारच्या उजव्या हातावाल्यांनी जरी ऑफिस टाकलं तरी अजित पवार घरचा त्याच्यावर देखील ऍक्शन घ्यायची, कुणाचं काही मागं पुढं बघायचं नाही, अजिबात चालणार नाही। त्यावर इथं अमर पवार आहेत, इथं लाईटचे खांब उभे करत असताना काही शहाण्यांनी त्याचे 4 नटबोल्टापैकी 3 नटबोल्ट चोरून नेले आणि तिथं पूल आपला परकाळे बंगल्याच्या समोरचा, मला तिथं दोन्ही बाजूला मला वाटतं 10 फुटाचे का 8 फुटाचे मी फुटपाथ केलेले की ट्रॅफिकला तिथं गर्दी होऊ नये म्हणून, त्याच्या खालच्या पट्ट्यात चोरीला नेल्या रात्री। अरे त्या नालायकला जराची नाही मनाची तरी लाज वाटायला पाहिजे। मी आता बहुतेक ठिकाणी परवाच मी रश्मी शुक्लाला पण सांगितलेलं आहे, मी एसपीलाही सांगितलेलं आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला। मला बारामतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे, माझी बारामतीकरांना विनंती आहे। हे परवा दिवशी तो खांब पडला, एक बहीण थोडक्यात वाचली, उद्याच्याला लोकांना वाटणार की बघा कसं बोगस काम चाललंय, अरे त्या हरामखोरांनी नटबोल्टच काढून नेले ना। आता मी त्यांना सांगितलं वेल्डिंग करा, हे असले सापडले ना त्यांना मकोका लावा, त्या सोल्यांना सोडू नका, असं तोंडात एखादा शब्द येतो पुन्हा तेवढंच दाखवत बसतील, दादा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने असं बोलला, बाकी केलेलं त्याच्यावर काय यांना घेणं देणं नाही। त्याच्यामुळं आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या, परंतु चुका केल्यानंतर मी कुणाची चूक सहन करणार नाही, आता कुठेही नाही। माग मंगळाबाई इथं बसल्यात, माग त्या असताना नगराध्यक्ष एकदा चर्चा झाली होती स्तंभाच्या बद्दलची, काय होतं ट्रॅफिकच्या दृष्टीनं आपल्याला 10 ठिकाणी काहीतरी सिग्नल बसवायचे, त्याबद्दलच्या पण मी सूचना दिलेल्या आहेत। तुम्हाला सिग्नल पाळावे लागतील, नियम पाळावे लागतील। पूर्वीच्या काळामध्ये कसंही चालत होतं, सुरुवातीला बारामतीची संख्या होती 17,000 मतदारांची आम्ही हायस्कूलमध्ये असताना, आता बारामतीची संख्या गेली लाखाच्या पुढं मतदारांची शहरातली। शहरात वाहनांची संख्या वाढली 10 पट ते 15 पट, रस्ते मी मोठे करतोय, 4 पदरी करतोय, 8 पदरी करतोय, पण तुम्ही शिस्त पाळली पाहिजे। मध्ये या केलेल्या इथला जो ब्रिज आहे तो ब्रिज पूर्वी खाली घेतलेला होता, भाटघर वीर गुंजवणी नीरा देवघरचं पाणी येत असताना पाणी मोठं बसलं पाहिजे, पाणी खाली माझ्या इंदापूरला देखील 800 ते 1000 क्युसेक गेलं पाहिजे। मला अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा पूल पाडावा लागेल, पाडला मी पूल, काहींनी चर्चा केली, बघा बांधतायत आणि पुन्हा पाडतायत, अरे बांधताना त्यांनी त्यावेळेस त्याचा विचार केला नाही। तुम्ही पुण्याला जावा,
त्या पुणे विद्यापीठाच्या समोर पूल झालेला होता, चुकीचा झाला, 250 कोटीचं नुकसान झालं. मी रात्रीत पूल पाडून टाकला आणि आता नवीन तिथं सुव्यवस्था केली. जर चुकीच्या गोष्टी मागच्या लोकांनी केल्या तर नवीन लोकांनी दुरुस्त करायचं नाही. मी उद्याचा 50-100 वर्षाचा विचार करतोय. आज तुमचं आपला नाईकवाडा जाऊन बघा काय झालेलं आहे. सगळं पूर्ण झाल्यानंतर म्हणाला, अरे बारामती आहे का कुठलं आहे, तिथला दशक्रिया विधी, कसब्यातला जाणारा पूल, तुमची आपली नदी, खूप काही आपण करतोय. तुम्ही साफ किचकट आहे. स्ट्रॉंग वॉटरचं पाणी काढावं लागतं, पाऊस पडल्यानंतर ते पाणी बाहेर काढावं लागतं. जरा कुठं चोकअप झालं की लगेच काही तर 72 असे एक अर्धा तास पाणी थांबलं, बघा पाणी बारामती पाण्यात गेली. अरे किती तासा करता गेली, जरा कळ काढणार. त्याच्या आधी काय, अजित पवारचा वाढदिवस असला पोस्टर लावले तरी लावलेले पोस्टर लगेच जप्त करायचे आणि जमा करून टाकायचे. अजित पवार पासूनच सुरुवात करा, कुणाचे लाट ठेवू नका. आणि जिथं महत्वाचे आपले ऑथेंटिक बोर्ड आहे, कुणाला लावायचे त्यांना ओळखीचं लावा. आपलं शहर विद्रूप करू नका. शेवटी बातमी बारामतीची बदनाम होणार. अहो असल्यांना सोडू नका. मी तर म्हटलं होतं काही काहींचा तर असं काही बंदोबस्त केला पाहिजे, घेणार नाही. कोणी जाऊन कुठंतरी लाईनी मारायला जाल, तुझी लाईनच काढतो तुला तिथं टायर खाली घेतो. अजिबात कुणाला सोडणार नाही. मधी देखील एकदा काहीतरी कुणीतरी चुकीचं केलं, कायदा हातात घेऊ नका. संविधान आणि कायदा हा बाबासाहेबांनी आपल्याला समाजाच्या भल्याकरता दिलेला आहे. खूप अडचणी आल्या, इथं नटराजला काढण्याकरता इतक्यांनी प्रयत्न केले, आता इतकं नियमाने केलं की कुणाचा बाप आला तरी काढू शकणार नाही अशी व्यवस्था केली. करतोय ते चांगल्या करता करतोय ना बाबा. काही एवढं काम करताना कुठं चुकलं तर सांगा ना, चूक पण मान्य करायची तयारी आहे. पण वेगळ्या पद्धतीनं कुणी काही करण्याचा प्रयत्न केला, कुठेही काही तक्रारी करतात, कुठेही काही करतात. त्या चौकात पण एकाने सांगितलं, म्हणजे चौक हा चुकीचा झालाय, काय भूलभुलैया आहे. आता काय भूलभुलैया दिसतोय का, कसा दिसतोय आता सांगा त्यांना. आता एक नंबर दिसतोय. कळ काढणं दम करणारे पेशन्स ठेवा. मलाही आता एवढं चांगलं केलंय तर खुशाल येतात आणि त्या कॅनोनला गोदड्यात धुतात आणि तिथं वाळायला टाकतात. काय तुमचं घर बीर आहे का नाही? आम्ही बारामती चांगली करतो, तुमच्या गोदड्या वाळायला चांगली करतोय, तुमची पांघरुणं वाळत घालायला चांगली करतोय. अरे मी किती केलं, तुम्ही जर साथ नाही दिली तर काही होणार नाही. आणि मला नाराज करू नका. मी जर जोपर्यंत आहे तुमच्या पाठीशी तोपर्यंत आहे. तुम्ही जर कुठं काही तर झाडच चोरून देत आहे, काय यांच्या स्वतःच्या पैशानी झाड त्यांना मिळत नाही, ते प्लांटेशन करतोय ना, हळूच झाड चोरून देतात. परवा सचिन जातो म्हणला, दादा 10-12 झाडं चोरली. म्हणलं ती झाडं चोरणारा त्या ठिकाणी थांबतोय का आपण लावणारा थांबतोय तेच बघू किती चोरून चोरतो. हे करू नका ना बाबा, हे तुमचं सगळ्यांचं आहे. आणि आज अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिलेली आहे. ठीक आहे, नंतर भेट. काय काय बोललो तो तुला सांगतो. आता काय एवढं सगळं केलं तर आता झाली बाबा, आमची चूक झाली, माग तू आहे आणि तुला आवाज आला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या वेळी चूक सुधारतो. संपलं. अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊया. आणि जे काही आता त्याची सूचना असते त्याबद्दल दुमत नाही. त्यांनी उद्याच्याला तो चुकला तर म्हणून मी तुमचं ऐकलंच नाही म्हणून मी चुकलो, तर त्याला सांगा मी काय काय बोललो. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु अनेक प्रतिष्ठा